मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? तर तुम्हाला थोडा इंडक्शनचा आवाज येत असेल. तर आज असणार आहे रेसिपी ओट्सची. तर हा वाला चम्मचनं मी 3 चम्मच एवढे ओट्स घेतलेले आहे. तर चम्मच दाखवते मी तुम्हाला. हे बघा, एवढं असं 3 चम्मच एवढे ओट्स घेतलेले आहे. आणि एका जणांना हे परफेक्ट होतात 3 चम्मच एवढे. तर एवढे असे 3 चम्मच ओट्स घेतलेले आहेत. त्यासाठी 1 कप मी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडं पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्ही वेट लॉससाठी पण वापरू शकता असं, आणि तसं पण खाऊ शकता. कधीतरी आपल्याला खाऊसं वाटते ना वेगळं काहीतरी, तर असं खाऊ शकता. वेट लॉससाठी तर खूपच छान आहे. तर मी नेहमी कधीतरी करते मला खावंसं वाटलं तर. त्यासाठी काय काय घेतलं ते सांगते. ओट्स घेतलेले आहेत 3 चम्मच, चिया सीड्स घेतलेले आहेत 1 चम्मच, मनुके आपले काळे मनुके, पंपकिन सीड्स आहेत हे 1 चम्मच, वॉटरमेलन सीड्स आणि 4 बदाम घेतलेले आहेत आणि 1 कप दूध. तर आता दूध आधी सगळ्यात आधी बॉईल करून घेऊ आपण. तर गॅसचा सगळ्यांना माहितीच आहे प्रॉब्लेम झालेला आहे. गॅस आता बुक केलं की 15 दिवसांनंतर येतो. तर पुण्यात पण तीच परिस्थिती आहे, गावाकडे आहे की नाही मला माहिती नाही. तर गॅस आहे पण मग इंडक्शन आहे, तर म्हटलं चला आता इंडक्शनचा पण वापर करूया, जेणेकरून गॅस पण वाचणार आणि इंडक्शनचं यूज पण होणार. सहसा करून मी वापरत नव्हते आधी, पण आता इंडक्शनचे भांडे वगैरे आहेत, सगळं आहे. तर म्हटलं चला तेवढाच गॅस 4-5 दिवस एक्स्ट्रा जाईल. तर दूध गरम करून घेऊ. ऑलमोस्ट दूध गरम होतच आलं. त्यामध्ये आपण ओट्स टाकूया आणि हे बदामला आहे ना थोडं बारीक करून घेते मी. तर बघा, छान अशी उकळी आलेली आहे ओट्सला, दुधाला. जर तुम्हाला असे शिजून नसतील खायचे तर रात्रभर तुम्ही असे भिजवून ठेवायचे आणि सकाळी ब्रेकफास्टमध्ये खायचे. त्याला शिजवण्याची गरज पडत नाही. नॉर्मल दुधामध्ये भिजवून ठेवायचे रात्रभर ओव्हरनाईटसाठी. आणि हे सीड्स पण टाकायचे त्यामध्ये. तर सगळे सीड्स टाकून घेतलेले आहेत. खाली बदाम आणि चिया सीड्स राहू दिले, कारण चिया सीड खूप फुगतात, मग नंतर टाकायचे. ह्याला 5 मिनटं छान असं 2 मिनटं असं छान असं दुधामध्ये शिजू द्यायचं. तर बघू शकता किती छान असं ओट्स आपले शिजत आहेत. तर मी वेट लॉससाठी करत आहे, कारण थोडं वेट वाढत आहे त्याच्यामुळे. यानंतर आपण चिया सीड्स टाकून घेऊ. चिया सीड्स तुम्ही स्किप केले तरी चालेल. जर तुम्हाला आवडत असतील तर घ्यायचे, वापरायचे, नाहीतर मग स्किप केले तरी चालते. तर आपले ओट्स आहेत रेडी झाले. बंद करते मी आणि बाउलमध्ये काढते तोपर्यंत. तर यावरती मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि बदाम टाकूया वरतून. जेव्हा खाताना छान असे दाताखाली आले ना खूप छान लागतात. तर आपले ओट्स रेडी आहेत. स्वीटसाठी त्याच्यात तुम्ही फ्रूट्स वगैरे वापरू शकता, पण मी गूळ घालणार आहे. तुम्ही स्वीटसाठी स्ट्रॉबेरी किंवा ॲपल, बनाना काय पण टाकलं तरी चालेल. तुम्हाला जे फ्रूट्स आवडत असेल ते टाकू शकता. तर फ्रूट्स तर काही अवेलेबल नव्हतं, तर मी गूळ वापरणार आहे यामध्ये. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी थोडासा गूळ घेतलेला आहे गोडपणासाठी, काहीतरी गोड पाहिजे म्हणून. तर तुम्ही गूळ यूज करू शकता, नाहीतर साखर, जर साखर खात असाल तर साखर पण खाऊ शकता. तर मी साखर तर काही खात नाही, कारण डायटिंगमुळे. तर तुम्ही साखर पण यूज करू शकता. याच्यात 1 चम्मच बस होते. तर असं छान ओट्स खायचं, जेणेकरून पोट पण भरते आणि ओट्स खाल्ल्यानंतर आहे ना भूक लवकर लागत नाही. आणि खूप छान असं फायबरयुक्त आपलं वेट लॉसचं रेसिपी आहे. तर आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.